नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. प्रवाहित विजेची तार अंगावर पडून 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रोहकल तालुका खेड या ठिकाणी मंगळवारी 24 मार्च 2025 रोजी सकाळी घडली आहे. शालन धर्माजी ठोंबरे, वय वर्ष 55, राहणार रोहकल तालुका खेड असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी या भागातील वीज वितरणच्या लाईनमनवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चाकण पोलीस ठाण्यात सुरू होते. वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे महिलेचा बळी गेल्याची संतप्त भावना स्थानिकांनी व्यक्त केली. याबाबत नातेवाईक यांनी नेमकं काय सांगितलंय जाणून घेऊया. माझं नाव विशाल रामदास ठोंबरे, राहणार रोकल तालुका खेड जिल्हा पुणे. MSMच्या बोंगळ कारभारामुळे आमची चुलती सकाळी शेण काढायला गोट्यावरती गेले असता त्यांना विजेच्या ताराचा शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला आहे. तरी वायरमॅनवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. पोलीस प्रशासनाकडे आम्ही तक्रार केली असता तक्रार घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाने आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. तरी MSMचा बोंगळ कारभार यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आमची चुलती शालन धर्माजी ठोंबरे, वय वर्ष 55, या गोट्यावरती शेण काढण्यासाठी गेल्या होत्या. दूध काढण्यासाठी जात असायच्या. तिथं वायरमॅनला वारंवार सांगून सुद्धा ती तारेचा त्यांनी विल्हेवाट लावली नाही. ते सांगायचे की ती लाईन बंद आहे. ती लाईन बंद असताना ती अचानक कशी चालू झाली हे काय आम्हाला समजलं नाही. पण आमच्या चुलती जागेवरती ऑफ झाल्या. गाव कुठले? आमचं गाव आहे रोकल. आम्ही येऊन पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे. तरी आमच्या तक्रारीची दखल घ्यावा, हे आम्हाला न्याय भेटावा. चाकण औद्योगिक वसाहत परिसरात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून चाकण पोलिसांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून मागील सुमारे 6 महिन्यात 62 जणांवर तडीपारीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. तर 6 जणांवर MPDA कारवाया करण्यात आल्या असून 2 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मोक्का कारवाई करण्यात आली आहे. चाकण ठाण्याच्या हद्दीतील 62 जणांवर 6 महिने ते 2 वर्ष तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. आणखी अनेक गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात येत असून अनेक कारवाया प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली आहे. चाकण परिसरात मागील काही काळात झालेले खुनाचा प्रयत्न व अन्य गंभीर घटनांनी पोलीस ॲक्शन मोडवर आल्याची बाब समोर आली आहे. MIDCमध्ये मनगटशाही आणि राजकीय पाठबळावर ठेके मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणारे देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. चाकणमध्ये अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल होऊनही काही गुन्हेगारांना कायद्याची कोणतीच भीती राहिली नसल्यासारखी स्थिती मागील काही काळात पाहावयास मिळत होती. गुन्हेगारी करणाऱ्या युवकांचे ग्रुप आता संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून डोके वर काढू लागल्यानंतर चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोलीस प्रशासनाने तडीपारी, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मोक्का आणि MPDA या कायद्यांचे हत्यार उपसल्याने या सगळ्याच गुन्हेगारांना पळता भुई थोडी होणार आहे. गुन्हेगारी युवकांच्या टोळ्यांची पाठराखण आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या काही मंडळींना सुद्धा कारवाईच्या कात्रीत चाकण पोलिसांनी घेतले आहे. चाकणमधील खुनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी क्लोज वॉच ठेवणार आहेत. खून, दरोडे, चोऱ्या, दंगा करणे अशा गुन्ह्यातील आरोपींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. चाकण परिसरातील नेमक्या कोणत्या गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली याबाबत स्थानिक पत्रकारांनी काय सांगितलंय ऐकूयात. चाकण परिसरातून जवळपास 62 जणांवरती ही तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 6 जणांवर MPDA आणि 2 जणांवर मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. गुन्हेगारी जी मागच्या काही काळामध्ये चाकण परिसरामध्ये वाढलेली आहे त्या अनुषंगानं पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं या कारवाईमुळं दिसून येतं. चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 62 जणांवर 6 महिने ते 2 वर्ष एवढ्या कालावधीसाठी या तडीपारीच्या कारवाया करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. ही जी तडीपारीची कारवाई झालेली आहे त्यांची यादीच पोलिसांनी प्रसिद्धीला दिलेली आहे. त्यामध्ये मनसूर नसरुद्दीन इनामदार, वय 27, राहणार देशमुखाळी चाकण, मंगेश उर्फ विनोद बाबाजी लोणारी, वय 24, राहणार भोसे, अमोल विश्वनाथ लाटूकर, वय 23, राहणार एकतानगर चाकण, नवनाथ काळूराम पानसरे, वय 32, राहणार रोहकल रोड चाकण, नितीन उर्फ काळू रामदास कराळे, वय 26, राहणार शेल पिंपळगाव, आकाश चंद्रकांत घोडके, वय 23, राहणार जय भारत चौक चाकण, प्रतीक शहाजी जाधव, वय 19, राहणार मेदनकरवाडी चाकण, किशोर दत्तात्रय पाटे, वय 24, राहणार वाकी खुर्द सुंबरेनगर, राहुल शहादेव माने, वय 25, राहणार बालाजीनगर मेदनकरवाडी,
सूरज आसराज छाजेड वय 29 राहणार रासेफाटा चाकण, संतोष पोपट नलावडे वय 31 राहणार नाणेकरवाडी, कुणाल बाळू वीर वय 22 राहणार खंडोबामाळ चाकण, गणेश प्रकाश गुंडगळ वय 28 राहणार भोसे, पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड वय 30 राहणार भोसे, निलेश भरत कुचेकर वय 31 राहणार महात्मा फुले नगर चाकण, नितीन मारुती जाधव वय 41 राहणार माळाळी चाकण, राहुल उर्फ राकेश शंकर पारबे वय 25 राहणार महात्मा फुले नगर चाकण, ताज सिराज कुरेशी वय 45 राहणार मार्केट यार्ड चाकण, आकाश बाजीराव ससाने वय 25 राहणार महात्मा फुले नगर चाकण, समाधान गोरक्ष जाधव वय 23 राहणार महात्मा फुले नगर चाकण, महबूब मकबूल नदाफ वय 23 राहणार एकता नगर चाकण, प्रमोद बाळासाहेब साबळे वय 26 राहणार बहुळ, सचिन आत्माराम पानसरे वय 27 राहणार बहुळ, परेश उर्फ प्रवीण ईश्वर गुंडानी वय 33 राहणार चाकण मार्केट यार्ड चाकण, राम आनंद श्रीरामे वय 31 राहणार निघोजे मूळ राहणार नांदेड, लक्ष्मण सखाराम भालेराव वय 38 राहणार आंबेठाण, ऋषिकेश सूर्यकांत सूळ वय 23 राहणार मेदनकरवाडी, तुषार विलास सोनवणे वय 21 राहणार बालाजीनगर मेदनकरवाडी, अनिकेत पंढरीनाथ येळवंडे वय 33 राहणार मुटकेवाडी, फारुख अन्सार पठाण वय 24 राहणार खंडोबामाळ चाकण, भरत तुकाराम जैद राहणार चिंबळी तालुका खेड, ओंकार मनोज बिसनारे वय 23 राहणार पोस्ट ऑफिस जवळ चाकण, ओंकार बाजीराव कुल्लाळ वय 20 राहणार राक्षेवाडी चाकण, सुनील उर्फ भानुदास दामोदर जाधव वय 50 राहणार चाकण, भरत दशरथ वाघमारे वय 42 राहणार शेलपिंपळगाव, किरण कचर पवळे वय 22 राहणार महात्मा फुले नगर चाकण, अजय रघु कुंभार वय 24 राहणार रोहकल रोड चाकण, आदित्य रघु कुंभार वय 20 राहणार शेळी बाजार चाकण, दाद्या उर्फ ऋतिक अरुण तांबे वय 19 राहणार केअरवेल हॉस्पिटलच्या मागे चाकण, विकास हरिभाऊ आगरकर वय 32 राहणार आगरवाडी चाकण, सोमनाथ शिवाजी पोतले वय 32 राहणार मोहितेवाडी शेलपिंपळगाव, अरविंद मारुती राठोड वय 32 राहणार दावडमळा चाकण, बाळू उर्फ भाऊ नाथा मिडगुले वय 64 राहणार कान्होर मेसाई तालुका शिरूर, मिथुन मच्छिंद्र माने वय 32 राहणार बालाजीनगर मेदनकरवाडी, प्रथमेश उर्फ सोन्या राजेंद्र मोरे वय 23 राहणार चाकण, जयश्री अंकुश राजपूत वय 30 राहणार साबळेवाडी, पनेरी अनिल राठोड वय 35 राहणार संतोषनगर भाम, बाळू बबन मांडेकर वय 42 राहणार आंबेठाण, बाळू सखाराम भालेराव वय 35 राहणार आंबेठाण, शाहरुख शब्बीर काझी वय 27 राहणार आंबेठाण चौक चाकण, सचिन दिलीप डोंगरे वय 39 राहणार नेहरू चौक चाकण, राकेश रब्बाल दास वय 38 राहणार जित्राईमळा चाकण, सतपाल मधुकर जगनाडे वय 29 राहणार शनी मंदिर शेजारी चाकण, प्रेम चुनीलाल शेलार वय 45 राहणार विनायक पार्क चाकण, दिलीप अंकुश जाधव वय 34 राहणार वाघेवस्ती चाकण, हरिभाऊ मोहन भोसले वय 35 राहणार वाघेवस्ती चाकण, उद्धव उर्फ सूरज कुटे वय 27 राहणार तुकईनगर भोसे, महबूब नबीसाब शेख वय 21 राहणार खंडोबामाळ चाकण, उत्तरसिंग राजपूत राठोड वय 45 राहणार भोसे, सूरज उर्फ सनी रमेश गाडेकर वय 24 राहणार खंडेश्वर कॉलनी चाकण, रोहन महेंद्र घोगरे वय 22 राहणार आंबेडकर नगर चाकण, करण पांडुरंग सुरवसे वय 21 राहणार महात्मा फुले नगर मार्केट यार्ड जवळ चाकण अशी तडीपार करण्यात आलेल्या 62 जणांची नावं आहेत. म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 24 बिनधनी दुचाकी वाहने आहेत. त्यांच्या मालकांचा विविध प्रकारे शोध घेऊनही काही तपास लागला नाही. सदर वाहनांची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित गाड्या घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु अद्यापपर्यंत सदरची दुचाकी वाहने कोणीही मूळ मालक घेऊन गेले नाहीत. त्यामुळे सदर वाहनांची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून सदर वाहनांचा लिलाव म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशन या ठिकाणी मंगळवारी 1 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती म्हाळुंगे MIDC पोलिसांनी दिली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील शिरोली गावातील विकासनगरमध्ये शॉर्ट सर्किटने अशोक महादू केदारी यांच्या घराला सोमवारी 24 मार्च रोजी रात्री 9च्या सुमारास आग लागली.
अरुंद रस्त्यामुळे घटनास्थळी पाण्याचा टँकर वेळेत जाऊ शकला नाही, त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचं संबंधितांनी कळवलं आहे. आमदार प्रवीण दरेकर यांनी खेड तालुक्यातील कळमोडी योजनेबाबत विधान परिषदेत लक्षवेधी मांडले. या लक्षवेधीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत उत्तर दिले. खेड तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागातील वाडीव गावातील 1557 हेक्टर क्षेत्र कळमोडी योजनेत समाविष्ट होणार आहे. त्यामुळे सुप्रमास विलंब होत आहे. तसेच चाचकामांचे लाभक्षेत्र कमी झाल्याचंही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधीला दिलेल्या उत्तरात सांगितले. वाढीव क्षेत्राच्या मागणीमुळे खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र साहेबराव थिगळे तर उपाध्यक्षपदी सेवानिवृत्त मेजर दत्तात्रय रामभाऊ टेमगिरे बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी नरेंद्र थिगळे तर उपाध्यक्षपदासाठी दत्तात्रय टेमगिरे यांचा एकमेव अर्ज आल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात आलं. यावेळी संचालक हिरामण सातकर, मुकुंद धायबार, अरुण सोमवंशी, कल्याणशील देखणे, खंडेराव थिगळे, स्वामी येळवंडे, दत्तात्रय सातपुते, प्रतीक्षा पाचारणे, पूजा कचाटे, संतोष गोरडे, संभाजी दौंडकर, दत्तात्रय शितोळे, अनिल टोके, सुधाकर मिडगे, आनंदा काळे, विनायक घुमटकर असे 18 संचालक उपस्थित होते. राजगुरुनगर नगर परिषद पाणी योजना काम सदोष झाल्याचा आरोप होत आहे. 1 फूट खोलीवर देखील पाण्याचे पाईप गाडले गेले नाहीत. त्यामुळे वारंवार पाईप फुटणे, अवजड वाहने गेल्यावर पाईप लिकेज होणे असे प्रकार घडत आहेत. प्रत्यक्ष पाहणीनंतर लक्षात आले की पाण्याचे पाईप 1 फूट देखील जमिनीखाली नाहीत. नियमाप्रमाणे जमिनीखाली किमान 3 फूट खोल पाईप असणे आवश्यक असताना सदोष कामे करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. चांडोली तालुका खेड येथील शहीद राजगुरू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात 70 देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 94व्या शहीद दिनानिमित्त राजगुरुनगर येथील 30 देशभक्त युवकांसह महिलांनी पंजाब राज्यातील फिरोजपूर हुसैनीवाला बॉर्डर येथील हुतात्मा राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या राष्ट्रीय समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. शांति के लिए जहाँ हवन जहाँ कराया जाता है, पहले बुजुर्गों की तरफ से, अब मेरी तरफ से हर साल लुधियानावासी पुस्तक मैत्री बुक गॅलरी राजगुरुनगर या बुक गॅलरीचा द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पुणे नाशिक महामार्गावर क्रशची धोकेदायक वाहतूक होत असून केवळ नावाला क्रशवर नेट टाकली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. दुचाकी चालक यांच्या डोळ्यात धूळ जाऊन त्यांना थांबावे लागत आहे. यातून मोठे अपघात देखील होण्याची शक्यता प्रवासी व्यक्त करत आहेत. खेड तालुक्यात महिलांची टोळकी आणून जमिनींचे ताबे घेण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. असाच एक प्रकार जैदवाडी येथे घडला. येथील आदिवासींच्या जमिनीमधून रस्त्यांच्या बाबत खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी एकतर्फी निर्णय दिला. त्यानंतर पोलीस आणि ताबा घेणाऱ्या महिलांच्या टोळीच्या मदतीनं सदर जागेचा ताबा घेण्यात आल्याची तक्रार येथील ठाकर आदिवासी बांधवांनी केली आहे. पोलीस आणि महसूल विभाग आमचे काहीही म्हणणे ऐकून घेत नाही आणि ते आम्हाला हुसकावून लावतात असे आदिवासी बांधवांनी सांगितले. येथील आदिवासी बांधव राजू शिंदे यांनी पुणे लाईव्हशी मोबाईल फोनद्वारे संपर्क साधून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आणल्या आहेत. माझं नाव राजू ज्ञानेश्वर शिंदे. बरं, हा जो प्रकार आहे नेमका काय प्रकार आहे? कुठल्या गावाच्या हद्दीत आहे? खेड तालुक्याच्या हद्दीतला प्रकार आहे? एक खेड गावात आहे आणि ते जयदवाडीच्या खेड तालुका जयदवाडी गाव आणि एक पेठ आणि आंबेगाव तालुका, म्हणजे असे 2 गट आहेत. ते 2 गटात चाललेले आहे सारे कार्यक्रम. बरं, काय प्रकार आहे नेमका हा आता जयदवाडी आणि इथला काय प्रकार आहे नेमका, काय चालू आहे? गट नंबर 135 गाव मौजे जयदवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. हे इथे ना आमची जी वयवाट आहे ना, गट नंबर 135 मध्ये जी आमची वडलोपार्जित वयवाट आहे त्याच्यातून आम्हाला कोणते म्हणजे मानधन न देता, आमचं कोणते म्हणणं न ऐकता त्यांनी डायरेक्ट मधूनच रोड काढलाय. त्यांनी वयवाटीचा रोड आहे ना, त्यांना वयवाटीचा त्यांनी अर्ज केला होता. पण तहसीलदार मॅडम ज्योती देवराने आहे ना आमचं कोणतंही म्हणणं ऐकलं नाही आणि त्यांनी परस्पर त्यांच्या बाजूने एकतर्फी निकाल देऊन त्यांनी ते निकाल लावला त्यांच्या बाजूने. त्यांनी आता वयवाटी रस्त्याचा ताबा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी ना ती 40 ते 50 बाया आणल्या होत्या, ताबा घेणाऱ्या बाया.
त्याच्यामुळे मग आम्हाला काय बोलता आलं नाही. तिथं सर्कल पण आले होते, त्यांना पण आम्ही आमची मोजणीची कप प्रत दाखवली. मोजणीच्या कप प्रत मध्ये रस्त्याची नोंद नाही, 7/12ला नोंद नाही, काय नाही. आणि तरी पण त्यांनी आमचं कोणतंच म्हणणं ऐकून घेतलं नाही. पोलीस डिपार्टमेंट पण होतं, त्यांना म्हणलं साहेब काम थांबवा, म्हणलं परत सर्वे करा वाटलं तर, आणि तुम्ही बघा सर्वे बांधाने रोड द्या, हा मधून नका घेऊ, सर्वे बांध आहे ना, सर्वे बांधाने रोड जायला पाहिजे. वायवाटेचा रोड कसा असतो, सर्वे बांधाने निम्मा इकडून आणि निम्मा इकडून, पण आज सगळा तर सगळा आमच्यातूनच घेतला त्यांनी. कोण आहेत समोरचे ताबा घेणारे लोक, कोण आहे ते ताबा घेणारे आहेत ना, चिपुराक्षे आणि बोत्रा यांच्या नावाने आम्हाला नोटीस आलेलं होतं. अच्छा, हो बरं. त्याच्यात ना आम्हाला कॅवेट दाखल केलं होतं दशरथ जिंजुरके आणि अनिकेत चिंचवडे असं काहीतरी नाव होतं. त्यांनी कॅवेट दाखल केलेली आहे. आज त्याची तारीख होती, पण ते काय नोटीस नाही, काय नाही आम्हाला. ती तारीख आम्ही गेलो, पण ते म्हणले का आम्ही अजून नोटिसा काढल्या नाही. तर आता हे कसं आहे साहेब, त्यांनी फक्त आता त्यांनी ताबा घेतला, त्याच्यामुळे आता ते केस लांबवत चालणार ते कॅवेटची. अच्छा, हा, आणि ते अपील करायचं होतं, पण ते आम्ही अडाणी लोक साहेब, आम्हाला काय त्याच्यात एवढं माहित नव्हतं ना. आता ते एकतर्फे निकाल लावून दिला, त्याच्यावर आम्हाला त्याच्यावर काहीच कळलं नाही. आम्ही गेलो, एकदा गेलो तारखेला, आम्ही 10 वाजेपर्यंत बसतो तिथं, पण तिथं काय त्यांचं पुढची पार्टीचं कोणच आलं नाही. मग संध्याकाळी 5 वाजता एक शिपाई आला बाहेर, तो म्हणला का पुढची माणसं आलेली नाही, आणि त्यांनी मग पुढची तारीख येईल तुम्हाला, मग रजिस्टरवर सह्या करा आणि जावा, पुढची नोटीस आलं का मग तुम्ही हजर राहा. पण त्याच्यावर परत एक काही नोटीस आलं नाही, काय नाही, त्यांच्याच बाजूने निकाल लागला. आणि मग त्याच्यावर मग आता नोटीस आलं एक कॅवेटचं. बरं, कॅवेटचं आलं, त्यांना आम्ही त्यांना उत्तर पाठवलं तर आम्हाला न सांगता काही करून नाही आपण. त्याच्यावर नंतर मग ताबा वायवाटीचा डायरेक्ट वायवाटीचा ताबा घेण्यात येत आहे, पोलीस डिपार्टमेंट घेऊन. तिथं आले तुमचं म्हणणं मांडा, नंतर तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही असं त्याच्यात उल्लेख होता. पण तिथं आम्ही सगळे कागदपत्र आमची ते मोजणी केलेली प्रत सगळं घेऊन गेलो. आणि तिथं साहेब सर्वे बांधणी आहे ना, जिल्हा परिषदेचा 170 क्रमांक आहे, तो जिल्हा परिषदेचा रोड पण आहे सर्वे बांधणी. आणि मग सर्वे बांधणी रोड त्याचं, पण तो तिथं काय बनला गेला नाही, सरपंचांनी तो रोड बनवलाच नाही, पण त्याच्यावर फंडिंग पण पडलेले. आणि पण त्याच्यावर मग त्यांनी मधूनच वायवाटीचा रस्ता काढला. मग हा काय प्रकार चाललाय आम्हाला काय समजा. त्याच्यात सरपंच म्हणतोय का झेडपीचा पण रोड आहे, आणि ते जिंजूरचे वकील साहेब म्हणले का तिथं CMRDA पण रोडचं सँक्शन आहे, आणि आता वायवाटीचं, आता मधून वायवाटीचा. आता मग साहेब आता त्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या कुठून आणल्या होत्या महिला, त्या दमबाजी करायला आणल्या होत्या महिला सगळ्या त्या ताबा घ्यायला? दमबाजी करायला म्हणजे आम्ही अडवणूक केली ना, ते मारण्यासाठी आणलेले असतात. त्या म्हणायच्या आम्ही कामाला आलेलो, पण नुसत्याच महिला आहे साहेब. आता तिथे ना आमच्याच शेतात त्या ठाम मानून बसल्या होत्या, आम्हाला तिथं जायची पण ताकद होत नाही. आता उद्या त्यांनी काय बलात्काराची केस लावले आमच्यावर, तिथे गेलो तर काय कसं काय व्हायचं ना. त्याच्यामुळे आम्ही तिकडे जातोय नाही, काय नाही. आम्ही आणि सगळं पोलिसांच्या उपस्थितीत त्यांनी एवढा राडा घातला. हो, सगळे पोलीस बिले सगळे तिथे होते, सगळे माहित होते. मोरे साहेब होते, गोलक साहेब होते, त्यांचे डिपार्टमेंट होते. म्हणजे महसूल आणि त्याच्यानंतर पोलीस यांना हाताशी धरून हे ताबेवाल्या लोकांना काम देऊन तुमच्या आदिवासींच्या जमिनी अशा पद्धतीने लुटल्यात असं तुमचा आरोप आहे, बरोबर ना? असं चाललंय. आणि त्याच्यात ते जिंजूरचे वकील म्हणले का मी ते तुमच्याच गटातल्या एका माणसाची जमीन घेतलेली आहे, आणि मी तुमचा काही फाळणीबारा झालेला नाही, त्याच्यामुळे मी काय त्याचा हिस्सा पुढे घेऊ शकतो. अहो, पुढे घेऊ शकतो म्हणजे तुम्ही आम्हाला नोटीस नका ना पाठवू, मग त्याला नोटीस पाठवा ना. आता आम्हाला जर तुम्ही नोटीस पाठवताय मग ती आमची वायवाट झाली ना. आणि आम्ही नाही, मला एक नाही कळलं, मग आता त्या ज्या जमिनी घेतल्यात त्या समजा तर तुम्ही काय लोकांची नावं घेताय, त्या आदिवासींच्या जमिनी घेतल्यात का इतर लोकांच्या घेतल्यात त्यांनी? आता आमच्या इथे 135 मध्ये सगळे आदिवासी आहे, आणि 132 मध्ये पण सगळे आदिवासी आहे. मग त्या आदिवासींच्या जमिनी घेतल्यात असं दावा करतात ती लोक, त्यांचे व्यवहार होत नाहीत त्या जमिनींचे. नाही होत, पण त्यांनी आता कसं घेतलं असून काय माहित. आता ते वायवाटी
आमच्याकडे एक दस्त आहे, आम्ही काढलाय का वयवाटीचा खरेदी केलाय त्यांनी. वयवाटीच्या रस्त्यासाठी जमीन खरेदी केलेली आहे त्यांनी 132 मध्ये. आणि तिथपर्यंत निम्मा रस्ता त्यांनी खरेदी केला. पण तिथून पुढे आम्ही देत नव्हतो ना. आम्हाला पण म्हणायचे का ते आम्हाला रस्ता पैसे काय असतील ते आम्हाला म्हणायचे का 1.5 लाख 2 लाख रुपये असं. आणि ते म्हणायचे वरतून 20 फूट मंजूर आहे, 20 फूट सोडायचा आणि मग आम्हाला काय 10 फूट लागेल तो त्याला जोडून द्या असं म्हणायचे. मग आम्ही म्हणलं आम्हाला काय द्यायचं नाही, आम्हाला जमीन कमी आहे, आम्हाला देता येत नाही. 36 लागले आम्हाला, 36 कलम लागलेले आहे. येणाऱ्या वेळी गुन्हा दाखल होतो, देणाऱ्या वेळी गुन्हा दाखल होतो. त्यामुळे मग त्यांनी जे त्यांच्या लक्षात आलं का आता हे काय देणार नाही, त्याच्यामुळे आता काय दडपशाही करावी. ओके, बर. असं. आणि ते कुठं नाही होत. तर आता इकडे पण आंबेगाव तालुक्यात गट नंबर 190 मध्ये ते सरपंचांनी पाट्या लावलेल्या आहेत. आता आमची जमीन येते इकडे परत आंबेगाव तालुक्यात आणि त्यांचा रोड जयदवाडी म्हणजे खेड तालुक्यासाठी रस्ता पाहिजे त्यांना. तो आंबेगाव तालुक्यातून काढणं जबरदस्तीने. आता मला तर वाटतं त्याच बाया इकडे वापरायचे असतील, कारण सरपंच पण तिकडे असतात ना त्यांच्यात. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.